चला 3 मधल्या 2 मॅचेस झाल्यात आणि आता कालचा रोहित शर्माचा परफॉर्मन्स ना वाईट होता असंही नाही म्हणता येणार आणि काय खेळला रोहित शर्मा असंही नाही म्हणता येणार. तो असा मधलाच परफॉर्मन्स होता. पण पण एवढं नक्की म्हणेन की जेवढा खेळला ना तेवढा तो चांगला दिसला. म्हणजे असा स्ट्रगल करून खेळत होता किंवा ते कसे बसे झाले तर असं तर नव्हतं. एक्झॅक्टली. आणि आय वॉज स्केअर्ड की मागच्या मॅच मध्ये इंजुरी झाली तर अजून काही त्रास होणार नाही ना त्याला पुढे, पण थँकफुली तो आज खेळला आणि चांगला खेळला. जेवढा काय खेळला ते 39 बॉल मध्ये 48 रन्स ही त्याची स्टाईलच झाली आहे रिसेंटली. आणि मी स्ट्राईक रेट आणि ऍव्हरेज पेक्षाही ना आपण म्हणतो ना की तो खेळताना जो ऍटिट्यूड होता किंवा ज्या पद्धतीने तो कॉन्फिडन्स होता तो होता. त्यामुळे त्या 48 रनमध्ये असं कुठेच वाटलं नाही की यार हा रोहित शर्मा असा म्हणजे अडखळत खेळतोय किंवा त्याला जमत नाहीये. पण हेही सत्य आहे की आता एकच मॅच उरली आहे आणि कुठे ना कुठेतरी म्हणजे हे बघ आपल्यालाही माहिती आहे की सिलेक्टर्स म्हण किंवा काही लोक जे पर्टिक्युलरली रोहित शर्मा बद्दल उगाच काहीतरी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतायत की त्याला ते 2027च्या वर्ल्ड कप मधून बाहेर करण्याचा प्रयत्न चाललाय. तर अनफॉर्च्युनेटली का होईना पण प्रत्येक मॅच कडे रोहित शर्माच्या इनिंग कडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण आता त्याच्याकडे इंग्लंडच्या पण वन डे मॅचेस आहेत. हा म्हणजे आहे पण ते कुठेतरी एक प्रेशर असतंच शेवटी प्रत्येक मॅच प्रेशर असेल. पण मला वाटतं या स्टेजला त्याच्या करिअरचा तो या सगळ्याच्या पलीकडे गेलेला आहे. हो ते खरंय. त्यामुळे आय डोंट थिंक त्याला तेवढं प्रेशर वाटत असेल. उलट आपल्या फॅन्सनाच वाटलं की का खेळत नाही हा. राईट आपल्यालाच वाटतं ते. पण आय थिंक आजच्या इनिंग नंतर मला एवढं नक्की वाटलं की समथिंग बिग इज कमिंग अप फ्रॉम रोहित शर्मा. खेळत होता. येस सो अँड होपफुली चला तिसऱ्या मॅच मध्ये बघूया आता काय होते. जसं आपण श्रेयस अय्यर बद्दल बोललो तर रोहित शर्मासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे आणि तो म्हणजे त्याचा टच तरी चांगला दिसला आजच्या मॅच मध्ये. सो कदाचित तिसऱ्या मॅच मध्ये चांगला दिसेल. मला पटकन एक रोहित शर्मा बरोबरच यशस्वी जयस्वाल बद्दल बोलायचंय. फार नाही बोलणार पण मला असं वाटतं की त्याला सुवर्ण संधी होती कालची आणि आपण इतकं बोलतोय की तो T20 मध्ये त्याला मिळत नाहीये जागा. T20 मध्ये पण जिथे मिळतोय तिथे तो प्रूव्ह करत नाहीये. त्याचा म्हणजे IPL सुद्धा सीझन काही एवढा खास गेला नाही. पण काल त्याला खूप मोठ्या मनाने मी म्हणेन शुभमन गिलने बाजूला होऊन त्याला जागा दिली तर त्याला प्रूव्ह करणं गरजेचं होतं. पण घाई खूप घाई. पण मी फार रीड नाही करणार कारण एकच मॅच आहे आणि याच्या आधीच्या वन डे मॅचला आय थिंक त्यांनी सेंचुरी मारली होती त्याच्यात. सो बट आता ना कुठेतरी एक असं चित्र आहे इंडियन टीमचं की आता तुम्हाला अशाच मॅचेस मिळणार 1 आणि 2. असंच होणार आहे अनफॉर्च्युनेटली. बट ठीक आहे म्हणजे त्यांनी एवढं या एका इनिंगचं प्रेशर घेतलं तर पुढची इनिंग पण तो फेल होईल असं मला वाटतं.